आनंदे निर्भर डुलत असो. आता तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात की सर्व सुख प्राप्त झालं आणि सर्व सुखाच्या आनंदामध्ये आमची अवस्था अशी झाली की आम्ही देहभान विसरून गेलो. आता तुकोबराय काय म्हणतात, प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मग ते सुख कुठे आहे तर सुख वाटे शिवत असते. गोधडी शिवत असताना तिची सुई हरवते आणि काही केलं ती सुई काही तिला सापडत नाही. मग ती काय म्हणते, अरे घरात तर अंधार आहे, मग बाहेर उजेड आहे, आपण काय करू, बाहेर जाऊन सुई शोधू. बाहेर उजेड आहे, बाहेर लवकर सापडत. मग ती म्हातारी आजीबाई घराबाहेर जाते आणि सुई शोधत असते. पण योगायोग असा होतो की एका रस्त्याने एक गृहस्थ येत असतो. तेव्हा त्या गृहस्थाला वाटतं, अरे इतक्या रात्रीच्या 9-10 वाजता ही आजीबाई घराबाहेर काय करत आहे. तेव्हा तो आजीबाईला आवाज देतो व विचारतो, ओ आजीबाई, इतक्या रात्री घराबाहेर काय करत आहात. तेव्हा ती आजीबाई म्हणते, काही नाही रे बाबा, माझी सुई हरवली आहे, ती शोधत आहे. तर तो माणूस विचारतो की तुमची सुई कुठे हरवली आहे. ती म्हणते, घरामध्ये. आता मला तुम्ही सांगा, कितीही सुई शोधली तरी त्या आजीबाईला सुई सापडणार आहे का, तर नाही सापडणार. कारण की सुई कुठे हरवली आणि शोधते कुठे. संसाराच्या नावे घालून या शून्य, काय, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. आता या पूर्ण संसारामध्ये तुकोबरायांना सुख हे देवाच्या चरणी भेटलं. म्हणून आता तुकोबराय काय म्हणतात, हे सर्व सुख प्राप्त झालं म्हणून आमची जी अवस्था झाली आहे तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. तुकोबराय म्हणतात, एका वेळचा प्रसंग आहे. तुकोबरायांचे पाहुणे तुकोबरायांचे मेहुणे त्यांच्या घरी जेवण करण्याकरिता आले होते व जिजाबाईंनी सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि पण योगायोग असा झाला की आमटीमध्ये मीठच टाकायचा विसरल्या. तुकोबराय हे विदेही अवस्था होते. तुकोबराय कशासोबत काय खाते यांचं त्यांना काहीही भान नव्हतं. मग दोघेही जेवायला बसले. तुकोबरायांनी आपलं पटापट जेवण आवरवलं आणि जाऊन भजन करायला गेले व तुकोबरायांच्या मेहुण्यांना वाटलं, अरे महाराज काय म्हणत नाही तर आपण तरी कशाला काय